छावाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण मंगळवारी मध्यरात्री पोलिसांना शरण आले। मात्र शरण आल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आणि यावरून विजयकुमार घाडगे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त करत आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे। सूरज चव्हाण मध्यरात्री शरण, तत्काळ जामीन। विजयकुमार घाडगेंचा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय। चुकीच्या पद्धतीने दाखवून हे गोलमाल करून त्याला सोडून दिले। चव्हाणांच्या जामिनामुळे जीवाला धोका, विजयकुमार घाडगेंना भीती। आता त्याला सोडले म्हणल्यावर माझ्या जीवाला धोकाच आहे ना। लातूरमध्ये छावाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण केल्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। पोलीस त्यांचा शोध घेत होते, मात्र अचानक मंगळवारी मध्यरात्री या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण स्वतःहून पोलिसांना शरण आले। सूरज चव्हाण शरण आले ते सीसीटीव्ही फुटेजही झी24 तासच्या हाती लागले। याआधी घाडगे यांना मारहाण प्रकरणी एकूण 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यापैकी 2 जणांना आधीच अटक झाली होती। त्यानंतर आता मुख्य आरोपीसह 8 जण ताब्यात आले असून उर्वरित एकाचा शोध सुरू आहे। मात्र मध्यरात्री सूरज चव्हाण शरण आल्यानंतर अटकेचे सोपस्कार पूर्ण करत चव्हाण यांना रातोरात जामीनही मंजूर करण्यात आलाय। सदरचा गुन्हा हा रविवारी दाखल करण्यात आलेला होता। एकूण 10 आरोपी होते। त्यामध्ये आज अखेरपर्यंत यातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण आणि इतर 9 आरोपींच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच एक आरोपी विषयी तपास चालू आहे। तसेच सदर आरोपी विरुद्ध यापुढेही BNSS 126 प्रमाणे कारवाई करणार आहोत। सूरज चव्हाण मध्यरात्री शरण आल्यानंतर त्यांना तत्काळ जामीन मंजूर करण्यात आलाय। रातोरात मंजूर झालेल्या या जामिनावरून पीडित विजयकुमार घाडगे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केलाय। तर पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने आपली तक्रार नोंदवून आरोपी सूरज चव्हाणला सोडून दिलं। त्यामुळे आता आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती विजयकुमार घाडगेंनी व्यक्त केली आहे। ज्यावेळेस पोलिसांनी तक्रार घेतली, माझी जबाब घेतला, त्यावेळेस मी माझ्या मानसिकतेत नव्हतं तक्रार द्यायचं, तरी पण त्यांनी घेतली आणि चुकीच्या पद्धतीने दाखल करून हे गोलमाल करून त्याला सोडून दिले। आता त्याला सोडले म्हणल्यावर माझ्या जीवाला धोकाच आहे ना। तो त्या दिवशी शासकीय विश्रामगृहात मला जीव घेणं हल्ला माझ्यावरती केला त्यानं, त्याच्या काही टोळक्यांनी, आणि आता डबल त्याला सोडून दिले म्हणजे तो मोकाट झाला। माझ्या जीवाला धोका आहे। दरम्यान सूरज चव्हाणांना मिळालेल्या तत्काळ जामिनावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत अजित पवारांवर टीकास्त्र डागलंय। अजित पवारांना त्यांची सगळी माणसं अशी वॉन्टेड का असतात? तर आत्ताच्या घटनेला सूरज चव्हाण स्वतः तिथे हजर झाला आणि कधी हजर झाला त्याच्यावरची बेलची कारवाई सुद्धा कंप्लीट झाल्यानंतर तो पोलीस स्टेशनला हजर होतो। लाज वाटते मला की आपल्या उपमुख्यमंत्री पदाचे जे आपले अजित पवार आहेत त्यांचा माणूस, त्याच्यावर सुद्धा तो सुद्धा फरार होतो आणि उपमुख्यमंत्री बघत असतात। गंमत चालली आहे महाराष्ट्रात आणि कायद्याची आणि सुव्यवस्थेची तर अगदी धिंडवडे उडवून ठेवली। सूरज चव्हाण मध्यरात्री शरण आले आणि त्यानंतर त्यांना तत्काळ रातोरात जामीनही मंजूर करण्यात आला। पोलिसांच्या तत्परतेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि सत्ता पक्षातील नेत्यांना वेगळा न्याय आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। वैभव बालकुंदे, झी24 तास, लातूर।